मित्रांनो, एका डोंगराच्या कड्यावरती एक मुलगा गेला. त्याला वाचवण्यासाठी त्याचे आईवडील त्याच्या पाठीमागे गेले. पण पुढच्या काही क्षणामध्ये असं काही घडलं की पूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त झालं. हो मित्रांनो, ही घटना तुम्हाला माहीतच असेल. गेले 2 दिवस झालं या घटनेनं सोशल मीडियावरती धुमाकूळ गाठलेला आहे. आणि ही घटना सत्य आहे मित्रांनो. ही घटना आपल्या छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज परिसरातील तिसगावजवळील खवड्या डोंगरावर घडलेली ही घटना आहे मित्रांनो. तर घटना झाली कशी ते तुम्हाला सांगतो. घटना काही अशी आहे मित्रांनो. एक 18-19 वर्षाचा मुलगा, नाव आहे कुणाल चांदवडे, आपल्या परिसराजवळ असलेल्या खवड्या डोंगरावरती तो पोहोचला. मुलाला जाताना बघताच त्याचे आईवडीलसुद्धा त्याच्या पाठीमागे गेले. मुलगा एकदम कडेवरती जाऊन थांबला आणि तिथून खाली उडी मारण्याची धमकी देऊ लागला. मग त्या परिसराच्या आजूबाजूला लोक असलेले सगळे जमा झाले. एवढंच नाही, पोलीस प्रशासनसुद्धा जमा झाले. सगळे लोक, गावकरी वगैरे, गावातील सरपंचसुद्धा जमा झाला. तिथं जमा झालेल्या लोकांनी त्याची खूप समजूत काढली. पोलीससुद्धा त्याची खूप समजूत काढत होते, पण तो मुलगा काय ऐकतच नव्हता. शेवटी त्या मुलाचे वडील त्याच्या जवळ गेले, त्याला समजवण्याचा प्रयत्न करत होते. त्याचा हात त्याने पकडला, पण त्याने पाठीमागे उडी घेतली आणि त्या दोघांचाही तोल गेला आणि ते दोघेही त्या डोंगरावरून खाली कोसळले. हा सगळा प्रसंग त्या मुलाच्या आईच्या डोळ्यात देखत घडला. आपला मुलगा आणि आपला नवरा त्या डोंगराच्या कड्यावरून खाली पडला हे तिला बघवलंच नाही. त्याच्यामुळं त्यांच्या पाठोपाठ त्या माऊलीनं सुद्धा उडी घेतली आणि तिनेही आपली जीवनयात्रा संपवली मित्रांनो. ही घटना एवढी हृदयद्रावक आहे मित्रांनो, एवढी वाईट आहे, ऐकताच काळजाचा थरकाप उडेल अशी घटना घडलेली आहे मित्रांनो. विचार करा ना, ज्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आईवडिलांनी आयुष्यभर संघर्ष केला, त्याच मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात पूर्ण कुटुंबाचा जीव गेला. ही घटना खरंच खूप हृदयद्रावक घटना आहे मित्रांनो. अशी घटना कोणासोबतही घडू नये मित्रांनो. ही घटना घडल्यापासून सध्या सोशल मीडियावरती सगळीकडे हीच चर्चा चालू आहे की एका आयफोनमुळे त्या मुलाने हा निर्णय घेतला आणि सगळं कुटुंब उद्ध्वस्त झालं. तर मित्रांनो, मला वाटत नाही की फक्त ही गोष्ट एका आयफोनपुरती मर्यादित असावी. कारण कोणीसुद्धा एका फोनमुळे किंवा एका आयफोनमुळे स्वतःचं आयुष्य संपवू शकत नाही मित्रांनो. आणि पोलिसांनीसुद्धा या गोष्टीची पुष्टी केलेली नाही की या घटनेमागे आयफोनचा काही संबंध असावा. या घटनेचे व्हिडिओ खूप व्हायरल झालेले आहेत. तर मी सुद्धा त्या व्हिडिओ बघितले. तर त्या एका व्हिडिओमध्ये असं आहे की ती आई त्या मुलाला खूप विनवणी करत आहे, विनंती करत आहे की तू जाऊ नको, माघारी ये, तुझ्या पाया पडते मी. अक्षरशः त्या आईने जमिनीवरती डोकं टिकवून त्या मुलाची माफी मागितली किंवा विनंती केली की तू असं करू नकोस. आणि त्या माऊलीने आपल्या गळ्यातलं मंगळसूत्र काढून त्या मुलाकडे फेकलं आणि ती म्हणत होती की मी तुझ्या वडिलांना सोडून देईन, तू मला सोडून जाऊ नकोस. मित्रांनो, म्हणून म्हणतोय की ही घटना फक्त एका आयफोनमुळे किंवा एका मोबाईलमुळे घडलेली नसावी. ह्या घटनेमागे खरंच एक मोठं कारण असावं. तुम्हाला मला एक सांगायचं आहे, समस्या किती पण मोठी असू द्या, घरचं टेन्शन असू द्या किंवा बाहेरचं टेन्शन असू द्या, फॅमिली मॅटर असू द्या, किती पण मोठं टेन्शन असू द्या, पण त्याला आत्महत्या हा उपाय नसतो. तुम्हाला काही टेन्शन असेल, घरचं टेन्शन असेल, घरातला फॅमिली वाद असेल किंवा बाहेरचं टेन्शन असेल, तर त्या सगळ्या गोष्टी घरच्यांसोबत तुम्ही बोलायला शिका. ॲटलिस्ट घरच्यांसोबत बोला, समस्येचं निराकरण करा. किंवा घरच्यांसोबत तुम्हाला जरी बोलू वाटत नसेल तरी तुमच्या एखाद्या जवळच्या मित्राला, विश्वासातल्या, नीट ऐका मी काय म्हणतो, एखाद्या जवळच्या आणि विश्वासातल्या मित्राला बोला. आपल्या मनावरचं ओझं त्याच्यापाशी कमी करा. काही ना काही समाधान नक्की मिळेल. पण त्याला आत्महत्या किंवा सुसाईड हा उपाय बिलकुल नसतो मित्रांनो. आयुष्य पुन्हा पुन्हा नाही, आयुष्य एकदाच आहे मित्रांनो. त्याच्यामुळं थोडा विचार करा. सर्वच आईवडिलांना माझी एक कळकळीची विनंती आहे, मुलांचे पहिले गुरु हे त्याचे आईवडीलच असतात. त्याच्यामुळं मुलांना लहानपणापासूनच कोणत्या गोष्टी शिकवाव्यात, कोणत्या गोष्टी शिकवू नयेत, कसे संस्कार द्यावेत, कसे देऊ नयेत, हे पूर्णपणे आईवडिलावरतीच अवलंबून असते.
मुलांना लहानपणापासूनच नाही ऐकायची सवय लावा. उगाच भलतेच प्रमाणापेक्षा जास्त काय तर त्यांचे लाड पुरवत बसू नका. आणि सर्वच मुलांना माझी एक कळकळीची विनंती आहे, तुम्हाला जन्माला घातल्यापासून ते अगदी शेवटच्या श्वासापर्यंत आई वडील हे फक्त आणि फक्त तुमच्यासाठी जगत असतात. आपला मुलगा किंवा आपली मुलगी आयुष्यामध्ये काहीतरी बनावी, तिचं भविष्य उज्ज्वल व्हावं, याच एका गोष्टीमुळे ते पूर्ण आयुष्यभर संघर्ष करत असतात, केवळ तुमच्यासाठी. त्यांची एवढीच अपेक्षा असते की माझ्या मुलीला किंवा मुलाला कोणापुढे हात पसरायची गरज येऊ नये, म्हणून आपल्या अपेक्षा कमी करून ते फक्त मुलांसाठी जगत असतात. मुलांच्या सर्व अपेक्षा ती पूर्ण करत असतात. त्यामुळे मित्रांनो, काही वाईट गोष्टीचा विचार डोक्यामध्ये येण्याच्या आधी किंवा काही वाईट पाऊल उचलण्याच्या आधी ॲटलिस्ट आपल्या आईवडिलांचा तरी विचार करावा. हाच विचार जर कोणाला केला असता तर हे एवढं अनपेक्षित घडलंच नसतं मित्रांनो. कुटुंबाचा असा दुर्दैवी अंत झालाच नसता. जे घडले ते वाईटच घडलं, असं कोणासोबतही घडू नये. चांदवडे कुटुंबाला भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. यावर तुमचं काय मत आहे ते मला नक्की कमेंटमध्ये कळवा मित्रांनो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काळजी घेत राहा तुमची आणि तुमच्या कुटुंबाची.